शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं आहे आणि 30 जून पर्यंत कर्जमाफी मिळणार आहे। आता त्याच्या संबंधित जिल्हा मध्यवर्ती बँकांकडून कागदपत्र गोळा करणं चालू आहे। मग ज्या काही नॅशनलाइज बँका आहेत त्यांच्याकडचं कर्ज असेल तर शेतकऱ्यांना वाटेल मग आपल्याला कागदपत्र गोळा करावं लागतील का, मात्र या बँका ऑनलाईन असल्यामुळे याच्याकडे कागदपत्र गोळा करण्याची गरज नाही। आणि ज्या काही जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत ह्या सोसायटीच्या मार्फत कर्ज देतात आणि त्या ऑनलाईन सगळ्याच नाहीत, त्याच्यामुळे कागदपत्र गोळा करणं चालले। आणि प्रत्येक शेतकऱ्याला वाटले की आता आपल्याला कर्जमाफी मिळणार आहे, 30 जून पर्यंत आपलं कर्ज माफ होणार आहे, त्याच्यामुळे शेतकरी काय कर्ज भरायला पुढे येईन। पण एक लक्षात घ्या मित्रांनो, आश्वासन जरी 30 जूनचं दिलेलं असलं तरी 2017ला याच मुख्यमंत्र्यांनी कर्जमुक्ती केली होती आणि त्या कर्जमुक्तीच्या वेळेस बरेचसे शेतकरी हे अजूनही कर्जमाफीस पात्र असून त्याला भेटलेली नाही। आता तुम्ही लक्षात घ्या, 2022 साली हे शेतकरी न्यायालयामध्ये गेले, न्यायालयाने आदेश दिला की या शेतकऱ्यांना तुम्ही कर्जमुक्ती योजनेत कर्ज माफ केलं होतं, मात्र अद्यापही त्या शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत। मग त्या शेतकऱ्यांची जी काही कर्जमुक्ती योजनेत पात्र होते त्यांना लवकरात लवकर पैसे द्यावेत। मात्र आता 2022 आणि आता 2025 3 वर्ष झालं, मात्र याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं होतं। मात्र पुन्हा न्यायालयाने आदेश दिल्यामुळं मग सरकारनं महाआयटी कडून डाटा मागवला, आता तोही त्यांच्याकडे उपलब्ध नव्हता म्हणून त्यांना पुन्हा उपलब्ध करण्यासाठी 3 कोटी रुपये दिले आणि त्यावेळेस हा डाटा मिळाला आणि आता या शेतकऱ्यांना त्या कर्जमुक्तीचे पैसे मिळणार आहेत। पण एक लक्षात घ्या, आता त्यावेळची जी कर्जमुक्ती होती तर त्यामध्ये जे काही शेतकरी राहिले होते या शेतकऱ्यांना 5,975 कोटी रुपये लागत होते, मात्र त्यांच्यासाठी फक्त तरतूद आता 500 कोटी रुपयाची केली। आणि महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामध्ये हे शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यांना 500 कोटी रुपये त्या कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून त्यांच्या कर्जाची माफी करण्यासाठी देण्यात येणार आहेत। आणि आता आपल्याला आश्वासन दिलेलं आहे 30 जूनचं। आता एक लक्षात घ्या याच्याहून की 5,975 कोटी रुपये ज्या योजनेला लागणार आहेत आणि तिथं फक्त 500 कोटी रुपये देण्यात येणार आहेत। मग आता जे हे आश्वासन दिलेले ते या आश्वासनासाठी खरंच किती शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल, किती पर्यंत होईल, म्हणजे किती लाखापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ होईल, हा एक मोठा प्रश्न आहे। मात्र आज त्याचं काही उत्तर मिळणार नाही। ज्या वेळेस आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय 1 जुलै पर्यंत आम्ही याची घोषणा करू आणि ती घोषणा केल्याच्या नंतरच हे स्पष्ट होईल। मात्र याच्यावर तुम्ही अंदाज लावायचा की 5,975 कोटी रुपये जिथे लागतील तिथं फक्त 500 कोटी रुपये मिळत असतील तर याच्यावर अंदाज बांधायचा की पुढची जी कर्जमाफी ती कशा प्रकारची मिळेल। आता याच्यावर तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा। धन्यवाद।